नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप हार्दिक स्वागत आहे. बघा, उद्या गुरुवार 18 जून 2024 गुरुपुष्यामृत योग आहे आणि या दिवशी विनायक चतुर्थीचा योग देखील जुळून येत आहे. बघा, हा वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग असणार आहे. यानंतर संपूर्ण वर्षात पुन्हा हा योग नाही आणि या दिवशी योगायोगाने विनायक चतुर्थी देखील आलेली आहे. अशा या सुवर्ण संधीचा फायदा आपण करून घ्यायचा आहे. गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी नवीन कामाची सुरुवात केली जाते, नवीन काम हाती घेतलं जातं, नवीन व्यवसाय केला जातो. एखादा उद्योग करायचा असेल तो करू शकतात, खरेदी करू शकतात, सोने चांदी खरेदी करू शकतात, नवीन व्यवसाय सुरू करू शकतात. तर उद्याची ही संधी पुन्हा नसल्यामुळे आपण ह्या गोष्टी आवर्जून करायच्या आहे. त्याचप्रमाणे उद्या जर का तुम्हाला सोने खरेदी करायचं असेल तर सोने खरेदी करण्यासाठी जो शुभ मुहूर्त आहे तो शुभ मुहूर्त आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत. बघा, सध्या सोने चांदी इतकं महाग झालं आहे की ते प्रत्येकाला घेणं शक्य होत नाही. मग आपण सोन्याहीपेक्षा मौल्यवान अगदी म्हणजे अगदी 5 ते 10 रुपयांची ही वस्तू घरी आणायची आहे आणि आपले दारिद्र्य, दुःख, संकटे, विघ्न नष्ट करायचे आहे. या दिवशी विनायक चतुर्थी आहे. या दिवशी माता लक्ष्मी, भगवान श्रीहरी विष्णू यांच्या कृपा आशीर्वादाने, त्याचप्रमाणे गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने आपल्याला ह्या वस्तू घरी आणायच्या आहे आणि त्याचा लाभ आपण आपल्या घरात सर्वांसाठी आपण करून घ्यायचा आहे. उद्या एक अतिशय शुभ आणि दुर्मिळ योग जुळून आला आहे. गुरुवारचा दिवस, गुरुपुष्यामृत योग आणि विनायक चतुर्थी यांचा पवित्र संयोग निर्माण होत आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार हा दिवस शुभ कार्य, खरेदी, पूजा, त्याचप्रमाणे जप, दान आणि आध्यात्मिक साधनेसाठी अत्यंत फलदायी मानला जातो. असे मानले जाते की या दिवशी केलेले शुभ कार्य अनेक पटीने फळ देते. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की फक्त 10 रुपयांची कोणती वस्तू घरी आणल्याने घरातील दारिद्र्य, दुःख, संकटे आणि विघ्न दूर होण्यास मदत होते. बघा, त्याचप्रमाणे आपल्याला ह्या गुरुपुष्यामृत योगावर आपल्याला काही सेवा करायची आहे. तुम्हाला जर का कामात, नोकरीत, व्यवसायात अडथळे येत असतील तर तुम्ही आवर्जून गुरुवारी स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ स्वामीचरित्र सारामृत, तुम्हाला या ग्रंथाचं एक पारायण तुम्हाला अवश्य करायचं आहे. बघा, वेळात वेळ काढून तुम्ही या ग्रंथाचं तुम्हाला या दिवशी एक पारायण करायचं आहे. यामुळे तुमच्या कामातील अडथळे दूर होणार आहे. त्याचप्रमाणे या दिवशी जास्तीत जास्त ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ह्या मंत्राचा जप करा. विष्णू सहस्रनाम स्तोत्र, विष्णू सहस्रनामावली, व्यंकटेश स्तोत्र या स्तोत्रांचं जास्तीत जास्त पठण करा किंवा श्रवण करायचं आहे. त्याचप्रमाणे सकाळी भगवान श्रीहरी विष्णू यांच्या मूर्तीवर पाण्याने, पंचामृताने अभिषेक करा. बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करा. माता लक्ष्मीची पंचोपचारे पूजा करा. लाल जास्वंदाचं फूल, त्याचप्रमाणे गुलाबाचं अत्तर त्यांना अर्पण करा. शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करा. यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते, आपल्या घरात स्थायी स्वरूपात वास करते. आता गुरुपुष्यामृत योग म्हटल्यावर सकाळी लवकर उठायचं आहे. आवर्जून न विसरता उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं, घर स्वच्छ करून घ्यायचं आहे. त्यानंतर छान देवपूजा करा. अंघोळीच्या पाण्यात थोडंसं गंगाजल, गोमूत्र टाका, पंचगव्य टाका आणि त्यानंतर चिमूटभर हळद देखील टाकायला विसरू नका. आता यानंतर आपल्याला होतील तेवढ्या सेवा, आपल्या गुरूंचं नामस्मरण, कुलदेवतेचं, कुलदेवीचं नामस्मरण आपल्याला या दिवशी जास्तीत जास्त करायचं आहे. आता आपल्याला अशा कोणत्या वस्तू आहेत की त्या वस्तू आपल्याला घरी घेऊन यायच्या आहे. बघा, अगदी छोट्या छोट्या वस्तू आहेत. या वस्तू घरी जर का तुम्ही आणल्या तरी देखील तुमचा भाग्योदय होऊ शकतो. कारण उद्याचा दिवस हा अत्यंत शुभ आहे आणि या दिवशी आपण जे पण काही कार्य हातात घेऊ, ज्या पण काही गोष्टी करू, याचं अधिकाधिक फळ आपल्याला प्राप्त होणार आहे. आता या वस्तूंमध्ये सर्वात महत्त्वाची आणि पहिली वस्तू म्हणजे हळद. हळदीला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते. हळद ही भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि भगवान गणेश यांना प्रिय मानली जाते. गुरुपुष्यामृत योगात हळद घरी आणणे शुभ मानले जाते. अगदी 10 रुपयांची हळद जरी आणली तरी ती श्रद्धा आणि भक्तीने
आणली पाहिजे. सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत. त्यानंतर बाजारातून हळद किंवा हळदीची जी गाठ असते किंवा हळकुंड असतं ते जरी तुम्ही घरी आणलं तरी चालेल. घरी आणल्यानंतर ते प्रथम तुम्हाला एका वाटीत घेऊन तुम्हाला तुमच्या देवघरात ठेवायचं आहे. त्याला तुम्हाला हळदी कुंकू अक्षता धूप दीप दाखवून त्याची पूजा करून घ्या. भगवान गणेश, श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या समोर ठेवून आपल्याला याची पूजा करायची आहे. पूजा करताना तुम्हाला ओम गण गणपते नम ह्या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. ओम श्री महालक्ष्मी नम या मंत्राचाही जप करा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचाही जप करा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होऊन सकारात्मकता वाढते. आता यानंतर त्या हळदीतील थोडी हळद लाल कपड्यात बांधून तुम्ही तिजोरीत पैशाच्या ठिकाणी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी ठेवावी. याने अनेक ठिकाणी अशी मान्यता आहे की यामुळे आर्थिक स्थैर्य आणि समृद्धी वाढण्यास मदत होते. आता या दिवशी विनायक चतुर्थीचा योग देखील जुळून आलेला आहे. विनायक चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेशाला हळद अर्पण करणे हे विशेष म्हणजे विशेष अत्यंत शुभ मानले जाते. गणपती हे विघ्नहर्ता आहेत, त्यामुळे त्यांच्या कृपेने जीवनातील अडथळे दूर होतात अशी आपली श्रद्धा आहे. बघा, या दिवशी काही विशेष गोष्टींचे पालन करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे आणि ते म्हणजे या दिवशी घरात स्वच्छता ठेवावी, वडीलधाऱ्यांचा आदर करावा, गरीब व गरजू व्यक्तींना यथाशक्तीने दान करावे, कोणाचाही अपमान करू नये, खोटे बोलणे आणि वादविवाद टाळावेत. या दिवशी घरात चुकूनही मांसाहार करू नये. गुरुपुष्यामृत योग हा गुरुग्रहाशी संबंधित असल्याने ज्ञान, भाग्य, धन आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी केलेली प्रार्थना आणि भक्ती मनाला सकारात्मक दिशा देते. याचबरोबर भगवान श्रीहरी विष्णू गणेशाला या दिवशी दुर्वा, मोदक आणि लाल फुले अर्पण केल्यास विशेष पुण्य लाभते. संध्याकाळी आवर्जून तुळशीसमोर, देवघरासमोर, माता लक्ष्मीसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि गणपती बाप्पांसमोर देखील शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावून तुम्हाला आरती करायची आहे. बघा, कोणतेही उपाय हे श्रद्धा, भक्ती आणि सकारात्मक विचारांसह केल्यास त्याचे आध्यात्मिक महत्त्व अधिक वाढते. केवळ वस्तू आणल्याने चमत्कार होतात असा दावा धर्मशास्त्र करत नाही, परंतु श्रद्धेने केलेली पूजा मनाला आत्मविश्वास, समाधान आणि सकारात्मक ऊर्जा देते. आता याचबरोबर आपण आपल्या देवघरामध्ये जर का श्रीयंत्र नसेल तर तुम्ही अवश्य या दिवशी श्रीयंत्राची खरेदी करायची आहे. ज्यांना आर्थिक समस्या असतील, पैशाच्या समस्या असतील, कर्ज कमी होत नसेल, त्यांनी अवश्य श्रीयंत्र आणून त्याची स्थापना करून त्यावर वेळोवेळी कुंकुमार्चन सेवा करायची आहे. त्यानंतर या दिवशी तुम्ही तुमच्या देवघरामध्ये लागणाऱ्या देवाच्या वस्तू, मग त्या कापूर असू द्या, गंध असू द्या, हळदी कुंकू असू द्या, पूजेची जपमाळ असू द्या किंवा पूजेचं एखाद्या स्तोत्रमंत्राचं पुस्तक असू द्या, ग्रंथ असू द्या, देवांसाठी नवीन वस्त्र असू द्या किंवा देवघरासाठी टाकण्यासाठी नवीन कपडा असू द्या, तुम्ही या दिवशी तुम्हाला हव्या असलेल्या वस्तू अवश्य खरेदी करू शकतात. त्यानंतर देवघरात ठेवण्यासाठी तुम्ही तांब्याचा छोटा लोटा आणि फुलपात्र हे देखील खरेदी करू शकतात. एखाद्या देवाची वस्तू खरेदी करायची असेल किंवा मूर्ती खरेदी करायची असेल तर ती देखील तुम्ही खरेदी करू शकतात. त्याचप्रमाणे शंख खरेदी करू शकतात. म्हणजे बघा, तुमच्या देवघरात तुम्हाला ज्या गोष्टी लागत आहेत, ज्या गोष्टी तुमच्याकडे नाही, अशा वस्तूंची तुम्ही या दिवशी अवश्य खरेदी करायची आहे. या दिवशी माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तू खरेदी करून आणून त्याची तुम्ही देवघरात पूजा करायची आहे. याने माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहते. भगवान श्रीहरी विष्णू यांचा कृपा आशीर्वाद प्राप्त होतो आणि माता लक्ष्मी आपल्या घरातनं काढता पाय घेत नाही. त्याचप्रमाणे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असलेलं कमळाचं फूल देखील तुम्ही या दिवशी अवश्य खरेदी करून माता लक्ष्मीला तुम्ही ते अर्पण करू शकतात. ज्यांना कमलगट्ट्याची माळ घ्यायची असेल त्यांनी अवश्य घ्यावी. ज्यांना निरंजन घ्यायचं आहे, दिवा घ्यायचा आहे, तांब्याचा कलश घ्यायचा आहे, त्यांनी देखील तो अवश्य खरेदी करायचा आहे. त्याचप्रमाणे ज्यांना चांदीचं नाणं घ्यायचं असेल त्यांनी या दिवशी आवर्जून चांदीचं नाणं घ्यायचं आहे आणि आपल्या देवघरात ते तुम्ही पूजेसाठी ठेवू शकतात. त्याचप्रमाणे तुमच्या देवघरात तुम्हाला पिवळ्या कवड्या घ्यायच्या असतील तर 5, 7 किंवा 11 या स्वरूपात तुम्ही पिवळ्या कवड्या आणून त्याला गंगाजलाने शुद्ध पाण्याने स्वच्छ करून
अभिषेक करून त्याची पूजा तुम्ही देवघरात करून नंतर ह्या कवड्या एका लाल कपड्यात बांधून तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकतात. बघा, या पद्धतीने आपण या दिवशी अवश्य हव्या असलेल्या वस्तू खरेदी करायच्या आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला नवीन वस्तूंची खरेदी करायची असेल, मग ती देवांची असू द्या किंवा सोन्या चांदीची असू द्या, तर याचा जो मुहूर्त आहे हा मुहूर्त आपण पाहणार आहोत. तर बघा, जो शुभ मुहूर्त आहे हा शुभ मुहूर्त सकाळपासून ते सकाळी 11:32 असणार आहे. या वेळेमध्ये तुम्ही सोने चांदीचे दागिने, नवीन वाहन, घर, नवीन व्यवसाय, दुकानाची सुरुवात, मौल्यवान वस्तू या खरेदी करू शकतात. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.